एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप चालू झाला। कितीतरी वर्ष झालं गेले या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी तशाच रखडून आहेत, परंतु कुठलंही सरकार आलं तरी याच्यावरती तोडगा काही काढत नाही। परंतु या देशामध्ये जडणघडणीमध्ये महत्त्वाचा मोलाचा वाटा म्हणजे तो एस टी महामंडळाचा आहे। गोरगरीब जनतेला वर काढण्याचं काम हे एस टी महामंडळाने केलेलं आहे आणि या कर्मचाऱ्यांनी आपलं सुख दुःख, परिवार, आई वडील, रात्रंदिवस हे सर्व सोडलं आणि या एस टी महामंडळातील महाराष्ट्रासाठी, देशासाठी काम केलं। आज त्याच एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना हक्क भेटू शकत नाही तर दुर्भाग्याची गोष्ट आहे। आज तुम्हाला सांगतो त्या ड्रायव्हरांना झोपण्याची सोय नाही, ना खाण्याची सोय नाही, ना बाथरूमची सोय नाही। झोपायची सोय असली तर फरशा फुटलेल्या आहेत, लाईटची सोय नाही, ना फॅनची सोय नाही, अशी अवस्था आहे। ना प्रवाशांना सुद्धा बसण्याची सोय नाही, ना बाथरूमची सोय नाही। बाथरूममध्ये गेलं तर छत्री घेऊन उभं राहावं लागतं, अशी दुर्दैवाची गोष्ट आहे। प्रायव्हेट क्षेत्राला मोठं केलं आणि एस टी महामंडळाला कमजोर ढिसाळ करून ठेवलं, पण हे सरकार कधी डोळे उघडणार, आपली जनता कधी सावध होणार?